प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मानवाला आपल्या पूर्ण क्षमता वापरता येण्यासाठी, समान आणि न्याय समाज विकसित करण्यासाठी तसेच राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी शिक्षण हा पाया आहे। 21व्या शतकातील शिक्षणाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांशी सुसंगत आणि भारताच्या परंपरा व मूल्ये यांवर भर देणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आपल्यासाठी सज्ज आहे। आपले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विशेषतः प्रत्येक व्यक्तीच्या सृजन अर्थात क्रिएटिव्ह क्षमता आणि कौशल्ये यांच्या विकासावर जास्त भर देते। सदर धोरणामुळे सामाजिक, नैतिक आणि भावनिक क्षमतांचा विकास सुद्धा केला जाणार आहे। भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे अंतिम उद्दिष्ट आहे। या शैक्षणिक धोरणामुळे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण यामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत। शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयातून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू झाली आहे आणि येत्या 2030 या वर्षापर्यंत सदर धोरणाची सर्व उद्दिष्टे साध्य करण्यात येणार आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांद्वारा स्कूल कनेक्ट या अभियानाअंतर्गत तुम्हा सर्वांना इथून पुढे जे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घ्यावयाचे आहे त्याच्या काही ठळक बाबी थोडक्यात सांगण्यात येत आहेत। नमस्कार dear student friends, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर Solapur University has organized NAP 2020 School Connect program during 16 to 30th January 24 for the students appearing for 12th and final year degree exam this year at all the junior colleges and senior colleges in Solapur district. This will provide you all details of NAP 2020 which will be helpful to you all for selecting the branch, course and program. I appeal to all of you to attend all the sessions conducted at your college or school under this program. Thank you. एक समान क्रेडिट पद्धत धोरणानुसार प्रत्येक अभ्यासक्रमाला आणि त्यातील विषयांना क्रेडिट असणार आहेत। आधी आपल्याकडे गुण अर्थात मार्कांची पद्धत होती, तर आता नवीन धोरणानुसार क्रेडिट पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना गुणदान करण्यात येईल। विद्यार्थ्यांकरता अकॅडमिक क्रेडिट बँकची स्थापना केली जाईल। या क्रेडिट बँकमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे खाते असेल। विद्यार्थी जो अभ्यासक्रम पूर्ण करेल त्यानुसार त्याच्या खात्यात क्रेडिट डिजिटल पद्धतीने जमा होतील आणि त्यानुसार त्यांना शैक्षणिक प्रमाणपत्र देण्यात येईल। पदवीच्या प्रत्येक वर्षाला एक प्रमाणपत्र। 12वी नंतर जो पदवी अभ्यासक्रम आहे ज्याला आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्स असे म्हणतो, त्याकरता विद्यार्थ्यांना 4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय असेल। याला ऑनर्स पदवी असं म्हटलं जाईल। पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण 3 किंवा 4 वर्ष कालावधीचे असेल। या काळात अनेक वेळा योग्य प्रमाणपत्रासह बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध असेल। विद्यार्थ्याने प्रत्येक वर्षी आवश्यक असलेले क्रेडिट्स मिळवले तर प्रत्येक वर्षाचे प्रमाणपत्र त्याला मिळेल। एखाद्या विद्याशाखेत किंवा क्षेत्राच्या पदवी अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष पूर्ण केल्यावर अंडर ग्रॅज्युएट प्रमाणपत्र देण्यात येईल। अभ्यासक्रमाचे दुसरे वर्ष पूर्ण केल्यावर डिप्लोमा प्रमाणपत्र देण्यात येईल, तर तिसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल। चौथ्या वर्षाची पदवी मिळवण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना असणार आहे। संशोधनावरती भर देणारे हे वर्ष। चौथ्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना ऑनर्स पदवी प्राप्त होईल। पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी। 4 वर्षाची ऑनर्स पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या म्हणजेच मास्टर्स डिग्री करता दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश घेता येईल। त्यामुळे त्यांना त्यांचे पदव्युत्तर शिक्षण 1 वर्षात पूर्ण करता येईल। ऑन जॉब ट्रेनिंग। विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात प्रवेशित आहे त्या अभ्यासक्रमाशी निगडीत संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिक करण्याची, तेथील कार्यपद्धती शिकण्याची व तेथील कार्यालयीन वातावरण अनुभवण्याची संधी ऑन जॉब ट्रेनिंगमुळे त्यास प्राप्त होणार आहे। मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटचा पर्याय। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे समजा काही विद्यार्थ्यांना
मध्येच एखाद्या वर्षी पदवी शिक्षण सोडावे लागले तर विद्यार्थ्याला पुन्हा शिक्षण सुरू करण्यासाठी 7 वर्षांची मुदत दिली गेली आहे. यालाच मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट असं म्हणतात. बहुशाखीय पदवी. एका शाखेतील विद्यार्थ्याला दुसऱ्या शाखेतील विषय शिकता येईल. उदाहरणार्थ विज्ञान शाखेतील एखाद्या विद्यार्थ्याला संगीत किंवा नाट्यशास्त्र शिकायचे असेल तर त्यास तसे विषय निवडता येणार आहेत. अभ्यासक्रमात मेजर विषय आपल्या शाखेतील असून जे मायनर विषय आहेत ते इतर शाखेतील शिकता येणार आहेत. कौशल्य विकास. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासाला चालना देण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसाय व उद्योजकतेच्या संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहेत. तसेच कार्यकुशल आणि कौशल्याने परिपूर्ण असे मनुष्यबळ औद्योगिक क्षेत्रांना प्राप्त होणार आहेत. भारतीय ज्ञान परंपरा अर्थात इंडियन नॉलेज सिस्टीम. प्राचीन भारतातील तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला आणि वल्लभी सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांनी बहुशाखीय शिक्षण आणि संशोधनाची उच्च मानके तयार केली होती. भारतीय शिक्षण व्यवस्थेने अनेक विद्वान निर्माण केले, अनेक गोष्टींचा पाया घातला. सध्याच्या घडीला भारत ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन शिखरे गाठत आहे आणि सुवर्णमय असे भविष्य आपली वाट पाहत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे सर्वसमावेशक असे आहे, त्यामुळे प्रगल्भाशी भावी पिढी घडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत असलेल्या नवीन अभ्यासक्रमाबाबतची माहिती 12वी व पदवी परीक्षेसाठी सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोहोचवणे हेतू NAP 2020 स्कूल कनेक्ट उपक्रम दिनांक 16 ते 30 जानेवारी 2024 दरम्यान सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात राबवणार आहे. तरी सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे की त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि NAP 2020मध्ये बदल घडलेल्या अभ्यासक्रमाबद्दल पूर्ण माहिती समजून घ्यावी. धन्यवाद. समग्र आणि बहुविद्याशाखीय शिक्षण, लवचिक अभ्यासक्रम व निवड, तंत्रज्ञानावर भर, समानता, गुणवत्ता आणि उत्तरदायित्व, व्यावसायिक विकास, संशोधन आणि नवोपक्रम, सर्वांगीण विकास, शिक्षणाचे सार्वत्रिकरण इत्यादी गुणवैशिष्ट्याने परिपूर्ण असे हे आपले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भरपूर शिक्षण घ्या, आवडीने शिका आणि आपल्या कुटुंबाचं नाव, भारताचं नाव मोठं करा. धन्यवाद.